नमस्कार मंडळी. सध्या देशभरात लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण पाहायला मिळतंय. प्रत्येक पक्ष आपल्या प्रचार सभा घेताना दिसतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर देशभरातील अनेक राज्यांमध्ये आपल्या प्रचार सभा घेऊन पक्षाला विजयी करण्याचे किंवा मतदारांना मतदान करण्याचे आवाहन देखील केले आहे. तसेच अब की बार 400 पारचा नारा देखील पंतप्रधान मोदी देत आहेत. तिसऱ्यांदा भाजपचेच सरकार येणार असे सर्वजण आत्मविश्वासाने बोलताना दिसत आहेत. मात्र महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी भाजप म्हणजे महायुती किती जागा जिंकणार हे पाहणं महत्त्वाचंच आहे. त्यामध्ये आज आपण रामटेक लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये दोन्ही आघाड्यांचे उमेदवार कोण आहेत, त्यांची राजकीय ताकद काय आहे किंवा त्यांचा राजकीय प्रवास काय आहे हे सगळं आपण आज पाहणार आहोत. नमस्कार, मी तेजस भागवत, ऋतम मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण रामटेक लोकसभा मतदारसंघाविषयी जाणून घेणार आहोत. रामटेकमध्ये महायुतीने काँग्रेसमधनं आयात केलेले आमदार राजू पारवे यांना शिवसेनेकडनं उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसने रामटेकमध्ये रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती. मात्र ज्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्याच दिवशी त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. तसेच त्यांना जिल्हा परिषदेचे सदस्यत्वही गमवावे लागले. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालय असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल यामध्ये दाद मागितली. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा तेथून मिळाला नाही. त्यामुळे एबी फॉर्म भरताना त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचं नाव असल्यामुळे आता काँग्रेसचे रामटेकचे अधिकृत उमेदवार हे श्यामकुमार बर्वे असणार आहेत. रामटेकमध्ये श्यामकुमार बर्वे विरुद्ध राजू पारवे अशी लढत होणार आहे. 2014 पूर्वी हा काँग्रेसचा गड समजला जात होता. मात्र 2014 आणि 2019च्या मोदी लाटेमध्ये येथून शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने हे निवडून आले होते. 2014 मध्ये देखील ते खासदार म्हणून निवडून आले. आता ते विद्यमान खासदार आहेत. यंदाच्या निवडणुकीत हा लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे यावा यासाठी देवेंद्र फडणवीसांसह संपूर्ण भाजप आग्रही होता. मात्र शेवटपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या जागेवरील दावा काही सोडला नाही. मात्र खासदार कृपाल तुमाने यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये अशी भाजपची मागणी होती. कारण त्यांच्या गेल्या 10 वर्षातील कामाचा आलेख घसरला असल्याचे भाजपचे म्हणणे होते. त्यामुळे आयत्या वेळी काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला व नवख्या उमेदवाराला म्हणजे राजू पारवेंना शिवसेनेकडनं महायुतीने रामटेकची उमेदवारी दिली आहे. 2019 मध्ये काँग्रेसने माजी IPS अधिकारी किशोर गजभिये यांना तिकीट दिलं होतं. मात्र यंदा तिकीट न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलाय. त्यामुळे रामटेकमध्ये वंचित बहुजन आघाडीची मतं आणि किशोर गजभिये यांची मतं काँग्रेससाठी धोकादायक ठरणार का हे आता 4 जून रोजीच आपल्याला पाहायला मिळेल. मात्र यंदा राजू पारवे आणि श्यामकुमार बर्वे यांना बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण महायुतीकडनं असतील किंवा मवियाकडनं असतील अनेक इच्छुक उमेदवार या जागेसाठी इच्छुक होते. मात्र त्यांना जागा न मिळाल्यामुळे त्यांच्या नाराजीचा फटका या दोन्ही उमेदवारांना बसण्याची दाट शक्यता आहे. आता राजकीय ताकद बघायची झाली तर रामटेक लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातल्या आधी 3 महायुतीकडे 3 मवियाकडे होते. मात्र काँग्रेसचे आमदार राजू पारवे हेच महायुतीत आल्यामुळे आता 4 विधानसभा क्षेत्र हे महायुतीकडे आहे तर 2 हे काँग्रेसकडे आहेत. त्यामुळे या ठिकाणी देखील महायुतीची ताकद अतिशय भक्कम असल्याचे आपल्याला दिसून येतंय. काँग्रेसने रश्मी बर्वे यांना तिकीट तर दिलं. मात्र त्यांच्या मागे सुनील केदार यांची भक्कम ताकद उभी होती. सुनील केदारांची इच्छाच होती की बर्वे यांना हे तिकीट मिळावं. त्याप्रमाणे काँग्रेसने त्यांना हे तिकीट दिलं. खरं तर सुनील केदार आणि नितीन राऊत यांच्यात या तिकिटासाठी जोरदार रस्सीखेच होती. आपला मुलगा कुणाल राऊत याला येथील जागेचे तिकीट मिळावं यासाठी नितीन राऊत यांनी प्रयत्न केले. मात्र काँग्रेसने सुनील केदार यांच्या मर्जीतल्याच उमेदवाराला तिकीट दिलं होतं. मात्र आता त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांचे पती हेच आता काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. मूळचे काँग्रेसचे नेते आमदार आणि आता शिवसेनावासी झालेले राजू पारवे हे युवक काँग्रेसमध्ये अधिक सक्रिय होते. त्यांचे भाऊ 2014 मध्ये लोकसभेचे उमेदवार होते. मात्र त्यांना अपेक्षित असं यश मिळालं नाही. त्यानंतर आता राजू पारवे शिवसेनेत आल्यामुळे काँग्रेसला तर तिथे मोठा धक्का बसला आहे आणि रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे तोही एक दुसरा मोठा धक्का काँग्रेसला बसल्याचे म्हटलं जात आहे. आता श्यामकुमार बर्वे यांच्याविषयी जाणून घ्यायचं झालं तर ते त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही ग्रामपंचायतीच्या सदस्यत्वापासून झाली. ते ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच म्हणून राहिले होते. आता
रश्मी बर्वे यांचं प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे आणि एबी फॉर्मवर त्यांचं नाव असल्यामुळे आता काँग्रेसकडनं ते अधिकृत उमेदवार असणार आहेत. दरम्यान काँग्रेस किंवा महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी असेल, ही देशभरात वाढलेली महागाई, दहशतवादाचे प्रमाण असेल किंवा आर्टिकल 370, देशातील तपास यंत्रणांकडनं विरोधकांवर होणाऱ्या कारवाया, या सगळ्या मुद्द्यांवर आपला प्रचार करताना दिसत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एनडीएचे स्टार प्रचारक गेल्या 10 वर्षात झालेला विकास तर केवळ ट्रेलर आहे. आता पुढच्या 5 वर्षात अजून महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. अशा सगळ्या विकासाच्या मुद्द्यांवर प्रचार करताना दिसत आहेत. तसेच नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येक प्रचार सभेत प्रत्येक बूथवर जास्तीत जास्त मतदान करण्याचं आव्हान जनतेला करतायत. सकाळच्या वेळेत खूप मोठ्या प्रमाणात मतदान करा असे आवाहन ते करत आहेत. तसेच वृत्तम मराठीतर्फे देखील देशातील नवमतदार असतील या सगळ्यांना आमचं आव्हान आहे की तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करा. लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्या अधिकाराचा वापर करावा असे आवाहन आम्ही तुम्हाला करतोय. रामटेक लोकसभा मतदारसंघाविषयीची माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर आमच्या वृत्तम मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.